नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सकाळचे 11 वाजता आहेत. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपण सविस्तर घडामोडी पाहूयात, मात्र त्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यभरात रास्ता रोको आंदोलनाची हाक. आंदोलन शांततेत करण्याचा जरांगेंचा सल्ला. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. मृत्युंजय छत्रपती. किल्ले रायगडावरती तुतारी चिन्हाचं अनावरण. शरद पवार गटाकडून खास कार्यक्रमाचं आयोजन. शरद पवारांसह सर्व मोठे नेते किल्ले रायगडावर. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांविरोधात लढण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला. भरधाव टेम्पोची भाविकांना धडक. 4 जागीच मृत्यू, 5 जण गंभीर जखमी. अहमदाबाद वडोदरा हायवेवरती बसचा भीषण अपघात. रेलिंग तोडून बस 25 फूट खाली कोसळली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी. रेस्क्यू ऑपरेशन सुरू. महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांना निवडणूक लढण्याचे आदेश देण्यात आले. अरविंद सावंत यांच्या विरोधात राहुल नार्वेकर मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकरांकडून लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू असल्याचं कळतंय. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी अशा 3ही प्रकारच्या मतदारांचा राहुल नार्वेकर यांना अनुभव आहे. तसंच कोकणी आणि मराठी चेहरा असल्यामुळे नार्वेकरांच्या नावाला पसंती असल्याचं कळतंय. तर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे आजच प्रचाराला सुरुवात करणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा नारळ ते आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात फोडणार आहेत. नार्वेकर यांचा वरळी विधानसभेत 2 दिवसीय वॉर्डनिहाय दौरा असणार आहे. तर विधानसभाध्यक्ष नार्वेकर हे स्थानिक नागरिकांसोबत चर्चा करणार आहेत आणि वॉर्डातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा संवाद साधतील. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जात आहे. दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांच्या विरोधात राहुल नार्वेकर असतील आणि आजच ते आपल्या प्रचाराचा नारळ वाढवणार आहेत आणि तोही आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून म्हणजेच वरळीमधून. तिथे भाजपच्या नेत्यांशी सुद्धा ते संवाद साधणार आहेत, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्याचसोबत मतदारसंघातल्या स्थानिकांशी सुद्धा ते संवाद साधतील. अधिक माहितीसाठी जाऊया. तुषार उपणवर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, राहुल नार्वेकरांना लोकसभेची उमेदवारी भाजपकडून आणि त्यातच आजपासून ते प्रचाराला सुरुवात करतायत, त्याबद्दल काय माहिती? श्वेता, आपण जर पाहिलं असेल दक्षिण मुंबई मतदारसंघांमधून जवळपास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि स्वतः आता राहुल नार्वेकर दक्षिण मुंबई मतदारसंघातला वरळी हा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यातून आपल्याला आजच प्रचाराचा नारळ फोडताना पाहायला मिळणार आहेत. ते आज प्रामुख्याने वरळीमधल्या 193 आणि 195 या 2 वॉर्ड क्रमांकांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या अडचणी काय आहेत या संदर्भात ते संवाद साधताना पाहायला मिळतात. कारण की राहुल नार्वेकर वरळी असेल, भायखळा असेल, शिवडी असेल, हा जो प्रामुख्याने मराठी बहुल भाग आहे या भागामध्ये आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून फिरताना पाहायला मिळतात. मात्र प्रचाराचा शुभारंभ ते आजच या ठिकाणी वरळीतून करणार असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे त्यांचा नागरिकांसोबत संवाद सुरू असल्याचं पाहायला मिळते. थोड्याच वेळात राहुल नार्वेकर वरळीत आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दाखल होतील आणि नागरिकांशी संवाद साधतील. तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.
आता पुढची बातमी आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्याचं आवाहन केलंय. संपूर्ण राज्यात रास्ता रोको करा असं मराठा समाजाला जरांगेंनी आवाहन केलं. सकाळी 11 ते 1 या वेळेतच आणि शांततेत आंदोलन करा असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय. त्यासोबत उद्या अंतरवालीत निर्णायक बैठक होणार असून खूप काही घडलंय, मी सविस्तर बोलेन असं देखील जरांगेंनी म्हटलं. सरकार रडीचा डाव खेळतंय आणि इतकं आंदोलन होतंय तरी सरकार गप्प का असा सवाल जरांगेंनी केला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सरकारच्या प्रतिनिधींनीही जरांगे यांनी आंदोलन करू नये असं आवाहन केलंय. मात्र जरांगे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे एकूणच जरांगेंनी पुकारलेल्या या नव्या आंदोलनामुळे राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. आजचा रस्ता रोको करतोय आणि उद्या आजच संध्याकाळपासून म्हणजे आज दुपारनंतरच त्याचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय आपण. कारण आपल्याला ते करणं गरजेचं आहे. एखादी विद्यार्थ्यांच्या परीक्षा हेच बुडवणार आहे सरकारच आणि त्यांना याचिका दाखल करून पुन्हा हे करायला म्हणजे हे एकदम ते पहिल्यांदा म्हणत होते बघा रडीचा करंडीचा असं रडीचा डाव असं ते आता ते डाव खेळायला लागले. यांच्यात आता सरकार अस्तित्वात असून बी स्वतःहून फेस करायची ताकद नाही राहिली. मी सगळं एकूण त्यांचा सारच लक्षात घेतो कधी पण आणि मग थोडासा बदल करतो. बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही. बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं. मराठा समाजाला माझी विनंती आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही. रास्ता रोको केला तरी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाहिजे. धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या स्वाऱ्यांची पाहिजे. मी सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही. मराठ्यांना शब्द आहे दुसरा पण आहे. त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हारत नाही. जर हारलो ना मनोज जरांगे नाव बदलून ठेवी. राष्ट्रपती राजवट चालू आहे की सरकार आहे ना तुम्ही तोडगे आम्ही काढायचे का? 14 15 दिवस झाले तर उगत येत आम्ही सलावूनवर जागायला लागलो. तुम्हाला काहीच कळत नाही का? पूर्वी उपोषण केलं तर राजाला दया यायची. हे राजे आहेत का कोण आहेत? 3 राजामुळे कोणत्याच राजाला कळा ना गादीवर मी एक कोणी कोणीच निर्णय घ्या ना. एक राजा व्हा ना कोणीतरी तेव्हा जनता जगन ना. तुम्हाला 17 जणांना विचारायचं आणि मग यायचं निर्णय घ्यायचे. तर आज सकाळी 11 वाजल्यापासून राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको करा असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. अधिक माहितीसाठी आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्यासोबत जोडले गेलेत. रवी, तुम्ही आता कुठे आहात आणि तिथे रास्ता रोकोला सुरुवात झाली आहे का? कारण 11 वाजून गेलेत. मराठा समाजाचे कार्यकर्ते आता रस्त्यावरती उतरायला सुरुवात झाली आहे. याचं कारण म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत आंदोलन करण्याचं आवाहन स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी केलं आणि 11 ते 1 ही वेळ यासाठी की सध्या 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ही वेळ ठरवण्यात आली आंदोलनाची. आता आपण थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, 11 वाजून गेलेत. आंदोलनाची वेळ 11 ते 1 अशी ठेवण्यात आलेली आहे. काय तिकडची परिस्थिती आता? निश्चितपणे आता आंदोलन सुरू झालेली आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा रस्ता रोको सुरू झालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या शहरामध्ये सुद्धा रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. 11 ते 1 पर्यंत हे आंदोलन असणार आहे आणि आपण बघतो पाठीमागून लोक रॅलीने येत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोटरसायकल रॅली असेल तरुणांचा जत्था या ठिकाणी येताना दिसतो आहे. 11 ते 1 पर्यंत हे आंदोलन असणार आहे आणि हे आंदोलन शांततेत होईल अशी ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी दिली. त्यामुळे शांततेत आंदोलन सध्या तरी सुरू आहे. एकंदरीतच मोठा प्रतिसाद या ठिकाणी भेटतो बघावं लागेल कारण आता सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुण असतील किंवा इतर मराठा बांधव या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीतच हा रस्ता जो आहे अत्यंत महत्वाचा आहे. अजिंठा असेल, सिल्लोड असेल, जळगावला जोडणारा हा रस्ता आहे आणि हा महत्वाचा चौक जो आहे आता बंद झालेला आहे. एकंदरीतच 3 तासाचं हे आंदोलन या ठिकाणी असणार आहे. माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. कसं असेल आंदोलन हे एकंदरीतच कसं असेल? जरांगे पाटील यांनी अतिशय शांततेमध्ये आंदोलन करण्याचा आदेश दिलेले आहेत. सरकारला जर या आंदोलनात जाग आली नाही तर याची पुढची रूपरेषा आणि अंतिम बैठक ही उद्या आंतरवालीसाठी आयोजित केलेली आहे. उद्या
जरांगे पाटील जो आदेश देतील त्यानुसार यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू। जर लवकरात लवकर सगळे सोयऱ्याची कायद्यामध्ये अंमलबजावणी केली नाही तर यापेक्षाही उग्र रूप समाज धारण करू शकतो। मनोज जरांगे पाटलांनी हे आदेश दिले की एखादा मुलगा परीक्षेला जाताना इथं अडकला असेल तर त्याला घेऊन जायचं, तशी सोय आहे? नक्कीच आम्ही या सूचनेचं तंतोतंत पालन करू। कोणाचंही नुकसान होणार नाही असे आम्ही काळजी घेणार आहोत। परीक्षेला जाणारे विद्यार्थी आणि रुग्णाची अँब्युलन्स आम्ही याला रस्ता करून देणार आहोत। निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। 11 ते 1 पर्यंत हे आंदोलन असणार आहे आणि जसं या कार्यकर्त्यांनी सांगितलं तसं होतं की नाही पाहावं लागेल, कारण रस्ता फार मोठ्या प्रमाणात इथं अडवला गेला आहे। अख्ख्या छत्रपती संभाजीनगर शहराची वाहतूक या ठिकाणी खोळंबली जाऊ शकते। आता नेमकं कुणी अडलेलं असेल तर त्याला मराठा बांधव कशा पद्धतीनं मदत करतात हे सुद्धा पाहण्याची गरज आहे, कारण चारी बाजूनी जे आहेत लोक या ठिकाणी येत आहेत मोटरसायकलवर, तरुण फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आणि रस्ता रोकोला सुरुवात झालेली आहे। पोलीस सुद्धा या ठिकाणी ट्रॅफिक इथून काढण्याचा प्रयत्न करतात। मात्र आपण बघू शकतो की सिल्लोडहून छत्रपती संभाजीनगरमध्ये येणारी ट्रॅफिक आता या ठिकाणी खोळंबायला सुरुवात झालेली आहे आणि जे आहे त्याचे परिणाम थोड्या वेळातच दिसायला बिलकुल। सिद्धार्थ, आणि 1 वाजेपर्यंत याचे पडसाद काय उमटतात, काय परिणाम असेल, आपण त्याचे अपडेट घेत राहूच। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि यासोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय।